नमस्कार. कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळे 4 उपक्रम मी सुरू केले. त्याच्यामधला एक होता ऑनलाईन टीचर्स IoT. मला सगळ्यात पहिल्यांदा काय जाणवलं असेल तर मी ज्या पद्धतीने इतक्या सगळ्या साधनांशी विशेषतः IT गॅजेट्सबरोबर काम करतो त्याची मला सवय झाल्यामुळे मी अनेक गोष्टी सोप्या करून ठेवलेल्या आहेत. पण अचानक सगळ्याच शिक्षकांना भारतामध्ये ऑनलाईन पद्धतीकडे शिफ्ट होताना पुरेशी तयारी नसलेली, प्रशिक्षण नसलेले, अडचणीत असलेले, प्रवास करून येऊन जाऊन शिकवणारे अशा अनेक शिक्षकांना अनेक अडचणी. यांना इंटरनेट ऑफ थिंग्स ही जी संकल्पना आहे ती त्याच्या मदतीने आणि शिकवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ऑनलाईन सुविधा आणि त्याच्यासाठी आवश्यक गोष्टी या बाबतीत जागरूकता निर्माण करणे, मदत करणे या उद्देशाने आणि हेतूने मी हा एक ग्रुप तयार केला, ऑनलाईन टीचर्स IoT. त्याच्यामध्ये मुख्य उद्देश असा होता की यातल्या बऱ्याचशा कंत्राटी शिक्षकांना एकदम आपली नोकरी सोडावी लागली. तरी सुद्धा बरेच जागरूक पालक असे होते की ज्यांनी ऑनलाईन ट्युशन सुरू केलं. त्यामुळे त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांनी ट्युशन सुरू केल्या. त्यांना ट्युशन्स मिळवण्यासाठी सुद्धा ही ऑनलाईनची यंत्रणा जी आहे ती आणि त्या संबंधीचे गॅजेट आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांचा विचार करण्याची खूप गरज होती. ही एक प्रकारची मजेशीर अशी गॅप दरी तयार झाली होती की काढून टाकण्यासाठी आणि जास्तीत जास्त शिक्षण विषयक नव्या उपक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक प्रयोग म्हणून मी सुरू केला. हा पुन्हा पुन्हा सुरू झाला आणि पुन्हा पुन्हा थांबला कारण की फार झपाट्यानं सगळ्या शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईनकडे कूच केलं. त्यामुळं सुरुवातीचे 1-2 सेशन्स गुगल मीट आणि झूम वरती झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या डिव्हाइसेस मध्ये गुगल मीट आपोआपच डाउनलोड करायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र हा ग्रुप सायलेंट राहिला आणि त्यामधून वेगवेगळ्या विषयाची माहिती देत मी राहिलो. त्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक भेटत गेले, त्यांच्याशी बऱ्याचशा कृती आणि उपक्रम एक्सचेंज झाले आणि त्याच्यामधून एक नवीन जग तयार होतंय असं मला वाटतं. या सगळ्या उपक्रमांच्या मध्ये मला खूप मनापासून जाणवलं असेल ते असं आहे की यामध्ये प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि हायस्कूल शिक्षक यांना सगळ्यात जास्त ताण आहे किंवा जास्त जबाबदारी आणि खूप अवघड असं ते एक प्रकारे आव्हान आहे. बाकी इतर कॉलेज आणि पदव्युत्तर मधले जे शिक्षक आणि विद्यार्थी आहेत त्यांचं नातंही वेगळं आहे आणि त्यांना गॅजेट वापरण्याची सवय बरी वाईट फार वेगळ्या पद्धतीने आहे. या उपक्रमामध्ये अजूनही मला बरंच काम करण्याची इच्छा आहे. अनेक शिक्षकांना एकत्र आणून शिक्षकांनी शिक्षकांच्यासाठी शिक्षकांना मदत होईल असं काहीतरी करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आज आपली शिक्षण व्यवस्था एका मुक्ततेच्या दिशेनेच प्रवास करते आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की क्लासरूम शिवाय कधीच विचार आपण शिक्षणाचा भारतामध्ये केला नाही. क्लासरूमच्या बाहेरचं जग किंवा डिस्कोलिंग ज्याला म्हणतात त्याचा गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आली असं मला वाटतं. म्हणून हे बंद करा, ते चालू करा, असं करूया, तसं करूया असे एकमेकाला नुसते उपदेश, सल्ले किंवा कमिटी आणि ठराव आणि रिपोर्ट घेऊन बसण्यापेक्षा सुद्धा आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं की नवा विद्यार्थी खूप आतुरतेने वाट पाहत आहे आणि त्याला प्रचंड मोठ्या मोहाच्या आणि संभ्रमाच्या जाळ्यातून बाहेर काढणं हेच शिक्षकाचं खरं काम आहे असं मला वाटतं. खरं तर अनेक 4 उपक्रमांच्या पैकी हा उपक्रम खूप वेगाने पुढे गेलाही असता, परंतु मला असं लक्षात आलं की प्रत्येक शिक्षकाला रोज जे जे नवीन मिळतं ते घेऊन तो कोणाची वाट न बघता कामाला जुंपून घेऊन त्याने आपलं कर्तव्य पार पाडायला सुरुवात केलेली आहे. पु. ल. देशपांडेंचा मोर्चा नावाचा एक अतिशय असा अनवट लेख आहे ज्याच्यामध्ये शिक्षकांच्या एकूणच दुरवस्थेची, गरिबीची आणि त्यांच्या प्रामाणिकपणाची अशी एक वेगळी साहित्यिक ओळख त्यांनी त्याच्यामध्ये करून दिलेली आहे. आज काळ बदललेला आहे. फुलंच्या त्या लेखामधला तो शिक्षक खऱ्या अर्थाने समृद्ध झालेला आहे, ज्ञानानेही झालेला आहे आणि त्या अर्थाने असं म्हणाल तर स्थैर्य जे म्हणतात नियमित जे काही त्याला पैसे मिळत असतील त्याच्या प्रमाणात त्याप्रमाणे तो स्वस्थ झालाय. नीलकेणी म्हणतात त्याप्रमाणे अबंडन्स. आपल्याकडे खूप समृद्धीचा असा मोठा साठा तयार झालेला आहे की ज्यामुळे त्या साठ्यातून अनेक नव्या गोष्टी होऊ शकतात ही माहिती आहे. परंतु त्यामध्ये एकसूत्रीपणा, समन्वय आणि एक दिशा जर आली तर हे जग आपण खूप चांगल्या पद्धतीने बदलू शकतो असं मला वाटतं. याशिवाय आपल्याला सर्वांनी माहितच आहे की भारतीय लोकांना जुगाड करण्याची जी सवय आहे तो जुगाड आता फॉर्म्युला झालेला आहे. यशाचा फॉर्म्युला झालेला आहे किंवा शिक्षणाचाही फॉर्म्युला बनतोय. अशा वेळेला शिक्षकांनी अंतर्मुखही व्हायला पाहिजे आणि बाहेर समाजात येऊन कामही करायला पाहिजे असं मला वाटतं. त्या प्रसिद्ध गमन नावाच्या सिनेमामध्ये जयदेव यांची एक रचना आहे, सुरेश वाडकर गायलेली आणि मला वाटतं शहरयार यांची ती शायरी आहे की सीने में जलन तूफान सा क्यों है, इस शहर में हर एक शख्स परेशान सा क्यों,
त्यामध्ये एक ओळ अशी आहे की आपलीच आपल्याला नव्याने ओळख अशी काही बनते आहे बाबांनो, की ज्यामुळे आपला आरसा सुद्धा जो आहे तो आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतो येतात. तर एक प्रकारे ऑनलाईन शिकवत असताना मला रोज या गुगल मीट समोर बसल्यानंतर किंवा मला झूम वापरल्यानंतर किंवा स्क्रीनोमॅटिक वापरल्यानंतर असं सारखं वाटतं की मीच मला सारखं स्वतःहून निरखून बघतोय. आणि मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्था यात त्याच पद्धतीचं आहे. आपण स्वतःच स्वतःला बघत आहोत आणि आपल्याला शोधून काढायचं आहे की यातलं जुनाट काय आहे, यातलं न खपणारं काय आहे, न रुचणारं काय आहे. समोर त्या पलीकडे तिकडे कुठे खेड्यात, कुठे रस्त्यावर, कधी टू व्हीलरमध्ये, कोणी फोर व्हीलरमध्ये, कोणी बंगल्यात, कोणी चाळीमध्ये बसलेला माझा विद्यार्थी जो आहे, जो माझ्या वर्गाच्या वर्ग खोलीच्या क्लासरूमच्या बाहेर आहे, तो माझे शब्द कसे ऐकत असेल आणि तो तितक्या उत्सुकतेने ऐकतोय का, त्याला याच्यामध्ये रस निर्माण होतो आहे का आणि तो याच्यातून खरंच काही शिकतो आहे का. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती या विचारात मी असताना मी जेव्हा पुन्हा एकदा की देसले सरांची बातमी वाचली आणि त्यांचे सगळे व्हिडिओज ऐकले, तेव्हा मला असं वाटलं की हरकत नाही, आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे. आपल्याला पहिल्या 50 जगातल्या शिक्षकांच्या मध्ये यायचं आहे की नाही मला माहित नाही, पण मी ज्या 100, 150, 200, 300 किंवा 60 लोकांना शिकवत असेल, त्या 60 लोकांच्या मनावरती निदान एक सेमिस्टर किंवा एक वर्षभर अतिशय प्रेमानं राज्य करण्यासाठी मला तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि इंटरनेट ऑफ थिंग्स सारखे विचार, उपक्रम आणि टेक्नॉलॉजीचा चांगला वापर नक्की 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 केला पाहिजे. तुम्हालाही जर इच्छा असेल आणि तुम्हालाही माझ्या उपक्रमात सामील व्हायचं असेल तर जरूर मला कळवा, कारण की आता हा उपक्रम दुसऱ्या टप्प्यामध्ये एका दुसऱ्या दिशेने प्रवास करतो आहे. त्यामुळे वेळ न घालवता ज्यांना खरोखरच याच्यात काही करावंसं वाटतं त्यांनी जरूर माझ्याशी संपर्क साधा. माझा फोन नंबर आहे 9850992761 9850992761. ऑनलाईन टीचर्स IoT. धन्यवाद.